हाय, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना. मी आज घेऊन आले साड्यांचं कलेक्शन. आता ही साडी आहे, मी मिशोवर मागवली होती. ही साडी इतकी भारी आहे ना, म्हणजे माझ्या मते 440 रुपयाला मला मिळाली होती. तेव्हा मी खूपदा वापरली आहे साडी. म्हणजे ही म्हणजे असं वाटत होतं की अरे क्वालिटी येईल का नाही बरोबर, पण नाही, बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीची साडी आली होती मिशोवरती. माझा तर विश्वासच नाही आहे आत्ता सध्या तरी. त्यानंतर ही साडी आहे हँडलूमची. मी ऑफलाईन घेतली होती ही साडी गावामध्ये दिवाळीला. लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी दिवाळीला घेतलं होतं मी आणि सासूबाईंनी. दोघींनी म्हणजे सेम घेतला होता पॅटर्न, फक्त कलर दुसरा होता. हा ऑरेंज आणि पिंक बॉर्डर. वाव, म्हणजे इतकी साडी भारी ना, मला तर जाम आवडली होती. मी कलर बघू म्हणजे कलर कॉम्बिनेशन बघूनच मी साडी उचलली होती डायरेक्टली. सो सासूबाईंनी वेगळा कलर, त्यांनी म्हणजे ब्ल्यू कलर घेतला होता. सो ही साडी ना, हँडलूमची साड्या खरंच छान दिसतात आणि बसतात ती व्यवस्थित. सो ही साडी माझ्या आईची आहे. मी आत्ता रिसेंटली लग्नाला गेलो होते ना, तेव्हा आईने मला दिली की घे, तुला खूप साडी आवडायची नाही, सो घेऊन जा. सो ही साडी मी घेऊन आली. ही साडी तर बापरे, हे जेव्हा आले ते मला पाहायला, तेव्हा तर मी ड्रेसवरती होते, पण सासूबाई आणि सासरे जेव्हा मला बघायला आले होते तेव्हा मी ही साडी घातली होती. सो ही साडी मी तेव्हा घातली होती. ही साडी माझ्या मिस्टरांनी म्हणजे ह्यांनी मला ना पहिल्यांदा म्हणजे लग्नाच्या आधी जो पाडवा होता ना तेव्हा दिलं होतं. म्हणजे आमचं लग्न जमल्यानंतर पाडवा आला होता. सो त्या पाडव्याला ह्यांनी मला गिफ्ट दिली होती साडी ही. सो ही टिश्यू सिल्कची साडी होती. सो खूप छान होती. ही साडी माझ्या आईने म्हणतात ना, आमच्यामध्ये ना लग्नानंतर घरगुतीचा प्रकार असतो, ती साडी तेव्हा केली होती. कलर कॉम्बिनेशन एक नंबर, म्हणजे गुलाबीसोबत ना कुठलाही कलर मॅच होतं असं मला वाटतं. सो ही पण साडी ना म्हणजे बोलतात ना थोडंसं काटापदर आणि थोडंसं मिक्स कपड्यामध्ये होती. ही साडी माझ्या सासूबाईंनी फर्स्ट ॲनिव्हर्सरी दिली होती आमच्या. काय म्हणजे साडी इतकी छान आहे ना, मी रेग्युलर म्हणजे वापरायला काढली होती साडी ही गावामध्ये वगैरे गेली ना, तर मी रेग्युलर विअर करायला ही साडी वापरते. म्हणजे इतकी छान वाटते मला आणि बॉर्डरच्या साड्या घालायला बरे वाटतात. ही माझ्या सासूबाईंनी साडी घेतलेली होती. आता हे ना ही माझ्या मिस्टरांना करून दाखवत होते. गोंधळ होता ना लग्नानंतर, तेव्हा सासूबाईंनी केली होती साडी मला ही. ह्याची जी एक बॉर्डर आहे ना, म्हणजे अशी आपली काठपदर टाईपमध्ये आणि एक थोडीशी फॅन्सी वेमध्ये दिलेली आहे. सो बघू शकता ह्याचे टिकल्या निघाल्यामुळे थोडीशी साडीचा शोध गेला आहे, पण साडी खरंच खूप छान आहे. साडीचा कपडा सॅटिनवाला आहे. सो ना साडी खूप जास्त हे होते. ही साडी जी आहे ना, ही म्हणजे ह्यांच्या नानीने साडी केली होती त्यांच्या घरी, जेव्हा आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा. इतकी भारी साडी नाही, पण ही साडी ना काटापदरी साडी इतकी ब्रॉड आहे ना ही साडी, बापरे. ही साडी केशवच्या बारशाला, म्हणजे आमच्याकडे ना माहेरी पण बारसं होतं आणि सासरी पण बारसं होतं. सो सासरी जेव्हा बारसं केलं ना, तेव्हा सासूबाईंनी साडी घेतली होती. सासूबाईंनी म्हणजे ह्यांनीच साडी घेतली होती असं मी म्हणू शकते.